नमस्कार. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात कंजंक्शन म्हणजे काय आणि त्यांचा वापर कसा केला जातो. कंजंक्शनला मराठीत म्हणतात उभयान्वयी अव्यये. दोन वाक्य जोडताना किंवा दोन वाक्यांचा संबंध जोडताना कंजंक्शनचा वापर करतात. म्हणजे दोन वाक्य असतील आणि त्यांचा परस्परांशी म्हणजे एकमेकांशी संबंध असेल किंवा लिंक असेल तर ती लिंक आपण दाखवताना कंजंक्शनचा वापर करतो. खूप सोपा पार्ट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कंजंक्शन म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. राम इज गुड बॉय, प्रथमेश इज गुड बॉय. ही दोन वाक्य आहेत. यामध्ये राम हा चांगला मुलगा आहे आणि प्रथमेश सुद्धा चांगला मुलगा आहे. पण ही दोन वाक्य सेपरेट आहेत. तर राम हा चांगला मुलगा आहे आणि प्रथमेश सुद्धा चांगला मुलगा आहे. हे सांगताना आपल्याला ही दोन वाक्य वेगवेगळी बोलायची गरज नाही. तर हे वाक्य आपण असंही बोलू शकतो की राम अँड प्रथमेश आर गुड बॉयज. त्यामध्ये कंजंक्शन आहे अँड. किंवा अजून एक उदाहरण, yesterday I was unwell, yesterday I didn't come to office. म्हणजे काल मी आजारी होतो, काल मी ऑफिसला आलो नाही. काल मी ऑफिसला आलो नाही याचं कारण काय आहे तर काल मी बरा नव्हतो. पण ही दोन वाक्य वेगवेगळी बोलण्याची गरज नाही. आपण त्यामध्ये कंजंक्शन वापरून अजून वाक्य वेगळ्या प्रकारे बोलू शकतो. जसं की yesterday I was unwell so I didn't come to office. किंवा हे वाक्य आपण असंही म्हणू शकतो, yesterday I didn't come to office because I was unwell. यामध्ये बिकॉज हे कंजंक्शन आहे. तर आपण या कंजंक्शनचा अभ्यास करूया. पहिला आहे अँड, जे सगळ्यांना माहित असणार. इट इज व्हेरी इझी अँड फनी. हे खूप सोपं आणि मजेशीर आहे. यू अँड राहुल वेर नॉट रॉंग. तू आणि राहुल चुकीचे नव्हता. त्यानंतर ऑर म्हणजे किंवा हे सुद्धा तुम्हाला माहीतच असेल. आय वुड लाईक टू बाय धिस बुक ऑर दॅट बुक. मला हे किंवा ते पुस्तक घ्यायला आवडेल. यू ऑर राज इज सिलेक्टेड. तुझी किंवा राजची निवड झाली आहे. यानंतर आहे बट. बट म्हणजे पण किंवा परंतु. याचा तीन प्रकारे उपयोग केला जातो. आपण पहिला बघूया, पण किंवा परंतु. आणि हे तुम्हाला नक्कीच माहित असेल. ही इज हार्डवर्किंग बट ही डझंट लाईक धिस जॉब. तो मेहनती आहे पण त्याला हे काम आवडत नाही. अरुण हॅज कॉल्ड मी बट व्हाय. अरुणने मला कॉल केलेला पण का. बटचा दुसरा वापर हा शिवाय या अर्थाने केला जातो. म्हणजे एखादी गोष्ट सोडून किंवा एखाद्या गोष्टी शिवाय. नोबडी बट राज हॅड टू डू दॅट. यामधलं तुम्ही बट आणि राज जर काढून टाकलं तर वाक्य असं होतं की नोबडी हॅड टू डू दॅट. म्हणजे ते कोणालाही करायला लागले नाही. पण या वाक्यात बट राज आहे म्हणजे राजशिवाय ते कोणालाही करावे लागले नाही. म्हणजे कोणालाही करावे लागले नाही. एखादी गोष्ट कोणालाही करावी लागली नाही पण राजला करावी लागली. नोबडी बट राज हॅड टू डू दॅट. यामध्ये आपण बटचा वापर ऑल, एव्हरीथिंग, नथिंग, एव्हरीवन, नो वन, एव्हरीबडी, नोबडी यांसारख्या शब्दांसोबत करतो. आणि तेव्हा त्याचा अर्थ असा निघतो की ह्या गोष्टी शिवाय. धिस मॅन इज नथिंग बट ट्रबल. हा माणूस त्रासाशिवाय काहीच नाही. म्हणजे त्रासाशिवाय हा माणूस काही नाही. म्हणजे हा फक्त त्रासदायक आहे. इव्हेंच्युअली ऑल बट वन ऑफ देम प्रॉमिस्ड मी टू कम विथ मी. आता यामध्ये जर तुम्ही बट वन ऑफ देम जर काढून टाकलं तर वाक्य असं होणार की इव्हेंच्युअली ऑल प्रॉमिस्ड मी टू कम विथ मी. म्हणजे सगळ्यांनी माझ्या बरोबर येण्याचं प्रॉमिस केलं. बट वन ऑफ देम म्हणजे त्यातल्या एकाने केलं नाही. म्हणजे शेवटी त्यांच्यातल्या एकाशिवाय सर्वांनी माझ्या बरोबर येण्याचे वचन दिले. इव्हेंच्युअली ऑल बट वन ऑफ देम प्रॉमिस्ड मी टू कम विथ मी. ही मे बी एनिथिंग बट व्हायलेंट. म्हणजे तो काहीही असू शकतो, तो कसाही असू शकतो पण तो हिंसक नाहीये. ही मे बी एनिथिंग बट व्हायलेंट. व्हायलेंट म्हणजे हिंसक. तो काहीही असू शकतो, तो कसाही असू शकतो पण तो हिंसक नाहीये. त्यानंतर बटचा तिसरा वापर हा तर या अर्थाने केला जातो. आपण वाक्य बघूया. दिस इज नॉट अ पेन बट पेन्सिल. म्हणजे हा पेन नाही तर पेन्सिल आहे. संजय इज नॉट अन इडियट बट इंटेलिजंट बॉय. म्हणजे संजय मूर्ख नाही तर हुशार मुलगा आहे. ही वॉज नॉट स्कोल्डेड बट बिटन. म्हणजे त्याला ओरडले गेले नाही तर त्याला मारले गेले. म्हणजे त्याच्यावर कोणी ओरडलं नाही तर त्याला मारण्यात आलंय. अशा वाक्यांमध्ये आपण बटच्या ऐवजी आपण रॅदरचा पण वापर करू शकतो. बटच्या जागी आपण रॅदर पण वापरू शकतो.
त्याच्यानंतर आहे बिकॉज, सिन्स, ॲज आणि फॉर. याचा असा अर्थ निघतो की कारण किंवा त्यामुळे. आपण वाक्य बघितले की तुम्हाला लगेच समजेल. आपण पहिलं कंजंक्शन बघूया, बिकॉज. आय डिडंट कम बिकॉज आय वॉज इन द पुणे. मी आलो नाही कारण मी पुण्यात होतो. आय गॉट लेट बिकॉज आय वॉज इन अ ट्रॅफिक. मला उशीर झाला कारण मी ट्रॅफिकमध्ये होतो. अशा प्रकारे आपण बिकॉज दोन वाक्याच्या मध्ये वापरतो आणि कारण सांगताना याचा वापर करतो. त्यानंतर आहे सिन्स. सिन्सचा जेव्हा आपण कंजंक्शन म्हणून वापर करतो तेव्हा तो वाक्याच्या आपण सुरुवातीला वापरतो. आपण वाक्य बघूया. सिन्स आय वॉज इन द पुणे आय डिडंट कम. म्हणजे मी पुण्यात होतो त्यामुळे मी आलो नाही. सिन्स आय वॉज इन अ ट्रॅफिक आय गॉट लेट. मी ट्रॅफिकमध्ये होतो त्यामुळे मला उशीर झाला. आपण जेव्हा बिकॉजचा वापर करतो तेव्हा बिकॉज या शब्दानंतर कारण सांगतो. तसंच सिन्स हा सुरुवातीला वापरतो वाक्याच्या आणि त्या सिन्स नंतर आपण कारण सांगतो. आय वॉज इन पुणे. सिन्स आय वॉज इन पुणे आय डिडंट कम. सिन्स आय वॉज इन अ ट्रॅफिक आय गॉट लेट. त्यानंतर आहे ॲज. ॲजचा वापर आपण वाक्याच्या मध्ये किंवा सुरुवातीला करतो. ॲज आय वॉज इन पुणे आय डिडंट कम. किंवा हे वाक्य असंही म्हणू शकतो, आय डिडंट कम ॲज आय वॉज इन पुणे. ॲज नंतर आपण कारण सांगतो. ॲज आय वॉज इन अ ट्रॅफिक आय गॉट लेट. किंवा आय गॉट लेट ॲज आय वॉज इन अ ट्रॅफिक. चौथा आहे फॉर. फॉरचा वापर सुद्धा वाक्याच्या मध्ये किंवा सुरुवातीला करतात. फॉर आय वॉज इन द पुणे आय डिडंट कम. किंवा आय डिडंट कम फॉर आय वॉज इन द पुणे. फॉर आय वॉज इन अ ट्रॅफिक आय गॉट लेट. आय गॉट लेट फॉर आय वॉज इन अ ट्रॅफिक. फॉर जेव्हा आपण वाक्याच्या मध्ये वापरतो त्याच्या आधी आपण स्वल्पविराम म्हणजे कॉमा लिहितो. त्या पुढचं कंजंक्शन आहे अल्सो. अल्सो म्हणजे सुद्धा. अल्सो हे कंजंक्शन म्हणून वापरतातच पण त्याचा बेसिक वापर सुद्धा कसा केला जातो ते आपण बघूया. जनरली नॉट युज्ड इन नेगेटिव्ह सेंटेन्स. अल्सो जनरली निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये वापरत नाहीत. ही इज अल्सो स्टडिंग मॅथ्स. म्हणजे तो सुद्धा गणित शिकत आहे. ही इज स्टडिंग मॅथ्स अल्सो. म्हणजे तो गणित सुद्धा शिकत आहे. पहिल्या वाक्यात जर बघितलं तर ही इज नंतर अल्सो वापरलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ होतो की तो सुद्धा. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये मॅथ्स नंतर अल्सो वापरलेला आहे म्हणजे तो गणित सुद्धा शिकत आहे. ही अल्सो गोज टू द टेम्पल एव्हरी डे. पहिलं वाक्य जर बघितलं तुम्ही त्याच्यामध्ये आपण सहाय्यकारी क्रियापदानंतर अल्सोचा वापर केलेला आहे म्हणजे इज नंतर अल्सो वापरला आहे. पण तिसऱ्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाहीये कारण हे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आहे आणि त्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाहीये. मग आपण सब्जेक्ट नंतर म्हणजे ही नंतर डायरेक्ट अल्सो वापरतो. जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याच्यानंतर अल्सोचा वापर करायचा आणि सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मग आपण सब्जेक्ट नंतर म्हणजे ही शी काय असेल त्याच्यानंतर आपण ऑल्सोचा वापर करू शकतो. इज ही अल्सो कमिंग विथ अस. तो सुद्धा आपल्या बरोबर येत आहे का. आता हे वाक्य प्रश्नार्थक आहे आणि प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच्यानंतर ही म्हणजे सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर आपण ऑल्सोचा वापर केला आहे. आता ॲजचा कंजंक्शन म्हणून कसा वापर केला जातो ते बघूया. माय मदर कुक्स वेल अल्सो शी टीचेस मी. म्हणजे माझी आई चांगला स्वयंपाक करते व ती मला सुद्धा शिकवते. द टीम प्लेड वेल अल्सो दे वॉन द मॅच. म्हणजे टीम चांगली खेळली व ते सामना सुद्धा जिंकले. अमित सर टीचेस इंग्लिश अल्सो ही टीचेस हिंदी. म्हणजे अमित सर इंग्लिश शिकवतात व ते हिंदी सुद्धा शिकवतात. थोडं मागे येऊया. अल्सो मध्ये आपण साध्या वाक्यांमध्ये वाक्याच्या शेवटला अल्सोचा वापर केलेला आहे तर असाच जनरली करत नाही. त्याच्या जागी टू किंवा ॲज वेलचा वापर करतात जे आपण पुढे बघणारच आहोत. आपण जिथे होतो तिथे येऊया. अमित सर टीचेस इंग्लिश अल्सो ही टीचेस हिंदी. म्हणजे अमित सर इंग्लिश शिकवतात आणि ते हिंदी सुद्धा शिकवतात. आता बघूया टू आणि ॲज वेल. याचा अर्थ सुद्धा सुद्धा असाच होतो. वी आर सेलिंग द हाऊस अँड द फर्निचर टू. किंवा वी आर सेलिंग द हाऊस अँड द फर्निचर ॲज वेल. टू आणि ॲज वेल वाक्याच्या शेवटला वापरतात. आम्ही घर विकत आहोत आणि फर्निचर सुद्धा. ही इज लॉयल अँड ब्रेव्ह टू. किंवा ही इज लॉयल अँड ब्रेव्ह ॲज वेल.
तो निष्ठावंत आहे व शूर सुद्धा आहे. त्यानंतर आहे इवन दो आणि इवन इफ. तर ह्या दोघांचा आपण वापर कसा केला जातो ते बघूया. इवन दो म्हणजे असे असूनही किंवा जरी असे असले तरी. आपण वाक्यातून समजून घेऊया. शी वॉज इंटरेस्टेड इन द झू इवन दो शी वॉज स्केअर्ड ऑफ ॲनिमल्स. जरी ती प्राण्यांना घाबरत असली तरी ती प्राणी संग्रहालयामध्ये इंटरेस्टेड होती. आय वुड हेल्प हिम इवन दो आय डोंट लाईक हिम. जरी तो मला आवडत नसला तरी मी त्याला मदत करेन. इवन इफ म्हणजे जरी असे झाले तरी, म्हणजे कल्पना केलेली असते की जरी असं झालं तरी. पहिल्या वाक्यामध्ये प्रत्यक्ष ती गोष्ट असते, म्हणजे ती शी वॉज स्केअर्ड ऑफ ॲनिमल्स, म्हणजे ती प्राण्यांना घाबरते, ही सत्य परिस्थिती आहे. किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये इवन दो आय डोंट लाईक हिम, म्हणजे मी त्याला मला तो आवडत नाही. आणि इवन इफ केव्हा वापरतात? आय विल नेव्हर फॉरगेट माय फ्रेंड्स इवन इफ आय बिकम फेमस. मी माझ्या मित्रांना कधीच विसरणार नाही जरी मी फेमस झालो तरी. म्हणजे एक कल्पना केलेली आहे की जरी मी फेमस झालो तरी मी माझ्या मित्रांना विसरणार नाही. शी वुड लव्ह द ट्रिप इवन इफ शी गेट्स टायर्ड बाय ट्रॅव्हलिंग. म्हणजे ती जरी प्रवासाने थकली तरी तिला ट्रिप आवडेल. म्हणजे एक शक्यता सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जी प्रवासाने थकू शकते, ती जरी प्रवासाने थकली तरी तिला ट्रिप आवडेल. जरी असं झालं तरी. इवन दोच्या वेळी आपण एखादी परिस्थिती सत्य असते आणि तिच्यावरून आपण बोलत असतो. आणि इवन इफ केव्हा वापरतात? तर आपण एखाद्या गोष्टीची कल्पना किंवा शक्यता सांगत असतो. कंजंक्शन म्हणून आयदरचा वापर केला जातो ऑर सोबत. त्याचा अर्थ होतो एकतर. वाक्य बघूया. आयदर आय विल कम बाय द बस ऑर माय ओन कार. आयदर आय विल कम बाय बस, मी एकतर बसने येईन, ऑर माय ओन कार, किंवा माझ्या स्वतःच्या कारने येईन. आय हॅव सेव्ड सम मनी टू बाय आयदर अ बाईक ऑर अ स्कूटर. मी काही पैसे वाचवले आहेत, एकतर बाईक घेण्यासाठी किंवा स्कूटर घेण्यासाठी. तर हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. यानंतर अजून काही पार्ट आणणार आहे मी. त्याच्यामध्ये अजून काही कंजंक्शन घेऊ आणि त्यांचा अभ्यास करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.